एआय इनपुट्स वरती डिपेंडेंट आहे. आपला जो सब्जेक्ट आहे आपला तो इनपुट रिलेटेड आहे. आपण जो इनपुट देऊ त्यानुसार तो आउटपुट देतो. ठीक आहे. आपण एक इनपुटचा गेम आधी स्टार्ट करणार आहोत. एकदम सोपं आहे. मी जो आकडा म्हणेन तेवढ्या वेळात मला टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. आणि जो चुकेल तो म्हणजे त्याने इनपुट बरोबर घेतला नाही, आउटपुट चुकीचा आला त्याचा. ठीक आहे. 3 सिंक्रोनाइज आउटपुट आलं पाहिजे. बरोबर सगळे एकत्र वाटले पाहिजे. जसे एनएसएस किंवा एनसीसी मध्ये आपण ऐकतो तसं. 4 म्हणतो तर 5 6 झाले. 3 1 2 0. आज फॅक्ट मला सगळ्यांसमोर सांगायचा आहे. सगळ्यात पहिले एआय ला घेऊन आपण भरपूर वेळा सगळे घाबरतो की एआय टेक्नॉलॉजी जी आली आहे ती आपल्याला रिप्लेस तर नाही करणार ना, की आपला जॉब तर नाही घेऊन जाणार ना. असं काही विषय नाहीये. कॅल्क्युलेटर जेव्हा आलं होतं जगात त्यावेळेला असं वाटलं होतं की अकाउंटंटचे जॉब सगळ्यांचे निघून जातील. असं वाटलं होतं की अकाउंटंट्सला आता काय गरज आहे पैसे द्यायची, कारण कॅल्क्युलेटर सगळं करतात. पण आता आपण कॅल्क्युलेटरचा वापर करून अकाउंटचं काम करतो. बरोबर आहे की नाही? अगदी तसंच आपण आता एआयचा वापर करून आपलं काम सोपं करतो. आजच्या सेशनचा अजेंडा सगळ्यांना क्लिअर आहे? 5 बघा, मी तुमचं अटेन्शन सारखं चेक करणार आहे, कारण एआयचं कसं आहे ना, तो मेमरी मध्ये स्टोअर करतो. एकदा काय इंटरॅक्शन झालं की एआयच्या मेमरीत ते स्टोअर होत राहतात. आता मी तुम्हाला ऑलरेडी एक इन्स्ट्रक्शन दिलाय सुरुवातीला की जेव्हाही मी आकडा म्हणेन तेव्हा तुम्हाला सगळ्यांना सिंक्रोनस मोड मध्ये क्लॅप करायचं. ठीक आहे. 3 1 5 0. एक कोणीतरी आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? बघा, रेडी स्टार्ट. सगळे रेडी आहेत? आता सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्याकडे खूप यूज केस येतात. त्यात सगळ्यात पहिले आपण चॅट जीपीटी किती लोकांनी वापरले. चॅट जीपीटी माहिती आहे कोणाला? काय चॅट जीपीटी म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे जे एआय जेव्हा आलं मार्केटमध्ये तेव्हा चॅट जीपीटी ह्या टूल ने सगळ्यात जास्त क्रांती आणली सगळ्यात पहिले. ठीक आहे. स्टोरी एकदम सोपी आहे. तर सगळ्यांनी फोनवरती थोडं शुद्ध मराठी होऊ शकतं का अजून? आता मी हे जे बोलतोय ना, ट्राय करा तुमचे एक्झाम्पल्स काहीतरी विचारून बघा त्याला. Hey, Gemini here. Can you hear me? Yes, I can hear you. Can you speak in Marathi with me? हो नक्कीच, मी मराठी बोलू शकतो. वेबसाईट बद्दल शिकवू शकतोस का तुम्हाला? तुम्ही कोणत्या वेबसाईट बद्दल शिकण्यास इच्छुक आहात? मला गुगल अर्थ स्टुडिओ ही वेबसाईट थोडी शिकायची होती. ठीक आहे. स्पॉट व्हिजिट करायचं आहे आणि त्याचे बॉर्डर कशी पकडू शकतो मी. समजा मला ठाण्यातलं डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस आहे ते बघायचं, तुम्ही कसं सर्च करू गुगल अर्थ वरती? तुम्ही गुगल अर्थ स्टुडिओ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय शोधण्यासाठी तुम्ही शोध बार मध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय टाइप करू शकता. त्यानंतर तुम्ही झूम इन करून त्या जागेची बॉर्डर पाहू शकता. मला असं बोलून नाही समजणार, मी स्क्रीन शेअर करतो. मला शिकवता का कसं करतात स्टेप बाय स्टेप? हो नक्कीच, तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करेल. बरं, मी करतो हा स्क्रीन शेअर. ठीक आहे, मी वाट पाहतो आहे. तुमची स्क्रीन दिसते आहे. तुम्हाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे बॉर्डर शोधायचे आहे, बरोबर? बरोबर. पहिल्या डाव्या बाजूला असलेल्या सर्च बार मध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय टाइप करा आणि एंटर दाबा. त्यानंतर अॅनिमेशन मध्ये झूम इन करा जोपर्यंत तुम्हाला बॉर्डर स्पष्ट दिसत नाही. हे बरोबर करतोय का मी की काय चुकतंय माझं? तुम्ही झूम इन करा. हा, मला दिसतेय बॉर्डर. आता काय? बॉर्डरला वेगळ्या रंगाने हायलाइट करू शकता ज्यामुळे ती अधिक स्पष्टपणे दिसेल. असे करण्यासाठी झूम आणि रोटेशन यांसारख्या गुणधर्मांमध्ये बदल करावे लागतील. त्यानंतर तुम्ही अॅनिमेशन रेंडर करू शकता. नोटबुक एलएनच्या वेबसाईटवर. ठीक आहे. पूर्ण झिरो पासून बिल्ड करूया. मी मागाशी आधी केलेलं आहे. क्रिएट न्यू करायला गेला की इथे तो म्हणणार सोर्स ऍड करा. कुठून कुठून तुम्हाला माहिती दाखवायची, कनेक्ट करायची, तुम्ही सोर्स ऍड करा. माझ्याकडे युट्यूब व्हिडिओची लिंक कॉपी केली, मी इथे पेस्ट केली. ती व्हिडिओ इथे ऑटोमॅटिकली लिंक होते.
तो काय करणार, ते व्हिडिओला प्रोसेस करणार, त्याच्यात जे जे बोललं गेलं त्याचं टेक्स्ट बनवणार, ट्रान्सक्रिप्शन करणार आणि त्या ट्रान्सक्रिप्शन मधनं तुम्हाला शोधून देणार की काय आहे का. हे बघा, चॅट जीपीटीने की गुगलने, चॅट जीपीटीने त्याने उत्तर तुम्हाला स्वतःहून बनवून दिलं. गुगलने काय केलं, गुगलने तुम्हाला 10 वेब पेज दाखवले फक्त आणि तुम्ही स्वतः सर्च करा असं सांगितलं. आता तुम्ही कोणाचा वापर करणार पुढे जाऊन, चॅट जीपीटीचा की गुगलचा? कारण सर सोपं होत आहे काम आमचं, बरोबर आहे? एक्झॅक्टली. तर हा फरक आहे सर्चिंग आणि प्रॉम्प्टिंग मध्ये. सर्च मध्ये तुम्हाला लिंक्स मिळतील, तुम्हाला रेफरन्सेस मिळतील, पण प्रॉम्प्ट मध्ये तुम्हाला जे आउटपुट येईल ते क्लिअर आउटपुट येईल. आता सगळ्यात पहिले एक समजून घ्या, हे जे आपण चॅट जीपीटी यूज केलं किंवा गामा यूज केलं याला आपण बोलतो जनरेटिव्ह एआय. जे येलो मध्ये तुम्हाला दिसत असेल तिकडे त्याला आपण जनरेटिव्ह एआय बोलतो. पण जनरेटिव्ह एआय आणि एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्यात फरक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्ण गोल आहे, जनरेटिव्ह एआय त्याचा एक पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एआय म्हटलं तर फक्त चॅट जीपीटी असं नाही. एआय म्हणजे रोबोट्स पण आहे, एआय म्हणजे ट्रान्सलेटर्स पण आहेत, एआय म्हणजे एनएलपी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग पण आहे, भरपूर गोष्टी आहेत एआय. त्याचा एक पार्ट आहे जनरेटिव्ह एआय, जे आपण येलो मध्ये बघतोय ते. जनरेटिव्ह एआय एक सबसेट आहे डीप लर्निंगचा. आता व्हॉट इज डीप लर्निंग? सरांना थँक्यू, एका सरांचं टाळून जाऊ द्या. या विषयावरती आपण आठवडाभर जरी केलं ना काम तरी कमी आहे, एवढं आहे करण्यासाठी. मी तुम्हाला थोडं यूज केस दाखवतो. ठीक आहे, आता याच्यात तुम्ही जेव्हा दिलं सगळ्यांनी फीडबॅक तेव्हा त्यात सगळ्यात जास्त जे पॉइंट्स आले ते काय? की स्ट्रेंथ्स हायलाइटेड, practicality and time saving. Many said they will be able to apply AI tools immediately to streamline daily office work. माने सर, हे लोक करणार आहेत बोलतात बघा. दुसरं, clarity and engagement. Repeated praise for the session being informative, insightful and technology friendly. एवढ्या लोकांनी जे रिस्पॉन्स दिले, मॅक्झिमम वेळा हे वर्ड्स यूज करण्यात आले. म्हणजे तुम्हाला सेशन कसं वाटलं ते मला इथे दिसते. याच्यात मी अनालिसिस करतोय डेटाचा, मला स्वतःपासून कमेंट वाचाव्या लागल्या नाही. तर नेक्स्ट टाइम गिबली नका बनवू, पण चॅट जीपीटीचा वापर नक्की करा चांगल्या कामासाठी. सेकंडली, कुठलाही ट्रेंड आला तर स्वतःचा पर्सनल डेटा जर तुम्हाला तो मागतोय तर तो सेफ नाही. आता हा जो फीडबॅकचा डेटा होता ह्याच्यात मी बाकी सगळे डिटेल्स काढले, फक्त तुमचे जे कमेंट्स होते तेवढे घेतले आणि टाकले. याच्यात तर काय प्रॉब्लेम नव्हता, कारण अनालिसिस मी करू शकत होतो. जर नोटबुक एलएम वापरताय तिकडे सुद्धा वापरताना ज्या गोष्टींचा तुमच्याकडे खरोखर राईट आहे वापरायचं. काही लोक काय करतात, बुक्स जे आहेत चांगले चांगले ऑथर्सचे त्याचे पीडीएफ कुठून डाउनलोड करतात आणि अपलोड करतात, ते लिगल नाही. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे. जर तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या कामाला स्वतः वापरताय तर तुम्हाला त्यांना क्रेडिट देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एआय पूर्णपणे बरोबर आहे असा विषय नाहीये, एआय पण चुका करतं कारण ते माणसाने बनवलंय. ठीक आहे, सो एआय सोबत तुम्ही एक मॅरेथॉन पळताय असा विचार करा. मॅरेथॉन तुम्हाला पळायची आहे, एआय ला नाही. एआय तुमच्या जागेवर पळणार नाहीये. तुम्हाला लक्ष एवढंच द्यायचं की तुम्ही एआय कडनं शिकून घ्या की मॅरेथॉन मध्ये तुम्ही कसं जिंकू शकता. दॅट्स इट. तेवढं केलं तर ह्युमन प्लस एआय हा अप्रोच मी तुम्हाला एक मंत्र देतो की आपल्याला फक्त एआय नाही करायचंय, फक्त आपल्या कामात नाही राहायचं. एआयचा वापर नक्की करायचा, जसं कॅल्क्युलेटरचा आपण वापर करतो, पण ह्युमन प्लस एआय, ह्युम एआय हा अप्रोच देऊन मी आजचं सेशन इथे सेंड करतो. थँक्यू. कार्यामध्ये करू आणि जास्तीत जास्त भूमी अभिलेख विभागाला जनताभिमुख कसं करता येईल याच्यासाठी वापर करू, याबद्दल मी माननीय उपसंचालक सरांना हमी देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.